व्यक्त करतोय. धन्यवाद. आणि एक कौतुक या कारणास्तव आहे कारण या ठिकाणी जर आपण पाहिलं तर जवळजवळ ग्रामीण विभागातील संघांना म्हणजे ग्रामीण धमाका नाव का आहे तर ग्रामीण परिसरातील संघांना या ठिकाणी संधी हे खेळण्यासाठी दिले गेलेले आहे. त्याबद्दल नक्कीच कौतुक नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाचं. वीरारचे डोंगरायला वीरारचे डोंगरायला चला मॅच ऑन. पंचांचा इशारा तोही सामन्याला या ठिकाणी लगेच त्वरित सुरुवात करायची आहे. 3 षटकं जी आहेत ही 3 षटकं तुमची 15 मिनिटात हाताळणं हे तुम्हाला बंधनकारक असेल. याहून अधिक वेळ जर गेला तर तुमचा एक खेळाडू किंवा काही पेनल्टी असतील लक्षात ठेवा. त्याच्यामुळे कुठेतरी क्रिकेटच्या नियमांचं पालन करणं हे गरजेचं आहे. आणि लक्षात ठेवा वेळेचा योग्य वापर मैदानाच्या आतमध्ये व्हायला हवा. जर तुम्ही वेळेचा वापर योग्य केला तर वेळ तुमची साथ देईल नाहीतर वेळ तुमची साथ सोडायला वेळ लागणार नाही आहे. मॅच ऑन. पहिला चेंडू जर आपण पाहिला तर प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी बॅटरच्या रेंजपासून थोडंसं लांब व्हाईट लाईन सोडून जाताना हा पहिला चेंडू. आणि पहिल्या चेंडूवर मात्र या ठिकाणी अतिरिक्त धाव खर्च केली जात आहे. एका धावेनं खातं उघडलं गेलं आहे. 2 टीम आपण आमने सामने पाहतोय. एका साईडला आपण पाहतोय सुमित 11 फणसपाड आणि एका साईडला आपण तो जाणता राजा खार्डी. या संघाला मी पाहिलं होतं. खरोखरच यंगस्टार चषक माखणी या परिसरामध्ये जाणता राजा खार्डी या टीमला आपण तुकारामजी पाहिलं होतं. वन ऑफ द ग्रेट खरोखर अप्रतिम टीम आहे. आणि काय ती बॅटिंग केली होती त्या यंगस्टार्स चषक माखणीमध्ये या संघानं. त्याच्यामुळे नक्की ज्याप्रमाणे तुकाराम सरांनी जी माहिती दिली की आतापर्यंत या ग्रामीण धमाक्याचा चॅम्पियन कुठला संघ झाला आहे, कुठल्या संघाला परतीचा मार्ग पकडावा लागला या ठिकाणी आणि कुणाचे स्वप्न आतापर्यंत अधुरे आहेत. शॉर्ट बॉल ऑफचा चेंडू ऑन साईडला टर्न केलाय. वाईडिश लॉंग ऑन डीपला प्रोडक्शनला फिल्डर आहे त्या ठिकाणी. चांगलं क्षेत्ररक्षण नॉन स्ट्राईक एंडला अगदी अचूक थ्रो केला गेला होता. मात्र गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धाव मिळतील. 2 धावेनं धावसंख्या झाली आहे फलकावर ती म्हणजे 3. सुधीर पाटील आणि एका साईडला पाहतो आपण अजय पाटील ही आघाडीची जोडी आपण या ठिकाणी सुमित 11 फणसपाड या टीमची पाहतोय. म्हणजे जवळपास सफाला गटातील हे संघ आहेत. कालच्या दिवसामध्ये मला वाटतं तुकाराम सर आपण सफाला A गट पाहिला, वैतरणा A गट पाहिला. आपण आज आपण ब गट पाहतोय या ठिकाणी. वैतरणा ब गट पाहतोय. म्हणजे बघा किती मोठ्या प्रमाणात पूर्वी सफाळा म्हणा, वैतरणा म्हणा, पालघर म्हणा, डहाणू म्हणा या परिसरामध्ये जास्त क्रिकेट पूर्वी खेळलं जात नसायचं. मोजक्या काही टुर्नामेंट असायच्या त्या ठिकाणी. मात्र आत्ताच्या घडीला इतक्या मोठ्या प्रमाणात या परिसरामध्ये क्रिकेट खेळलं जात आहे की आताच्या घडीला मी तर म्हणतोय टेनिस क्रिकेट विश्वाची पंढरी म्हणून सफाले वैतरणा या परिसराला पाहिलं जातं. चांगला चेंडू होता, बाहेर वळणारा चेंडू होता, बॅटची एज लागली होती. यष्टीरक्षक त्या ठिकाणी कमी पडले गेले. सिंगल मिळेल. धावसंख्या झाली आहे फलकावर ती म्हणजेच 4. कॉमेंट्री बॉक्समध्ये आमच्या सुमित क्रिकेट विश्लेषक सन्माननीय तुकारामजी मंगेला सर जॉईन झालेत. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. धावा झाल्या त्या 4. शॉर्ट बॉल ऑफ साईडला आपण पाहतो. स्क्वेअर कॅटचा फटका गॅप मधून खेळला गेला. चेंडू थांबला नाही, निघून जातोय सरळ 4 धावांसाठी. काय स्ट्रोक खेळाय. खणखणीत चौकार. 4. क्रिकेट आमची आणबान शान, खेळाडूंचा हा आहे हो मान. क्रिकेट आमची आणबान शान, खेळाडूंचा हा आहे हो मान. आमच्या एकीची ताकद, आमच्या एकीची ताकद, हरी सामना रंगणार हाय. थँक्यू. नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाचं हे टायटल सॉन्ग खऱ्या अर्थाने एक गाणं नाहीये तर हे ऊर्जा प्राप्त करणारं हे गीत आहे. शॉर्ट बॉल पुन्हा एकदा त्याच दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला होता. चांगला चेंडू हाताळला गेला. गुडल्यावरून चेंडू अगदी उसळी घेतोय. म्हणजे म्हणायचं गेलं तर रायझिंग डिलिव्हरी
चेंडू हाताळला गेलाय. एंड ऑफ द ओव्हर नंबर 1. पहिलं षटक अगदी चांगल्या प्रकारे हाताळलं गेले आणि पहिल्या मॅन्डेटरी पॉवर प्लेमध्ये आपण धावसंख्या फलकावर पाहतोय ही फक्त आणि फक्त 8. थँक्यू. भारत राऊत यांचा आवाज आपण ऐकत आहेत. नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ आयोजित नारंगी ग्रामीण धमाका आणि त्यांनी जसं उल्लेख केला ग्रामीण धमाका का आहे त्याच्यावरती चर्चा नक्कीच केली जाणार आहे. या स्पर्धेच्या निमित्तानं जर आपण पाहिलं तर एक प्रयत्न जो नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ आणि आमची NCC B संघ जो याचबरोबर गटामध्ये क्रिकेटही खेळतोय एक प्रयत्न केलेला आहे. विरारच्या पूर्वेकडील जो भाग आहे तो अपार्ट फ्रॉम द विरार फाटा म्हणजे कशीत कोपरपर्यंतचा भाग आणि या साईडला जर आपण गेला उत्तरेला तर वैतरणा अपार्ट फ्रॉम वाडीवपर्यंतचा हा भाग. ज्या भागातील खेळाडूंना या स्पर्धेच्या निमित्तानं खेळण्याची संधी एक टॅलेंट इथे आजमावण्याची संधी आहे. आणि एक मोठी स्पर्धा आता थोड्याच दिवसात म्हणजे बरोबर 1 महिन्याचा अवधी आहे. 1 महिन्यापेक्षा कमी आहे. वैतरणा ग्रामीण प्रीमियर लीग जी आता येणार आहे 23 एप्रिल आणि 26 एप्रिल यामध्ये 23 ते 26 एप्रिल यामध्ये ती स्पर्धा येणार आहे. कदाचित त्याच्या अगोदर आलेल्या काही स्पर्धा आणि ही स्पर्धा याचा फायदा या खेळाडूंना होऊ शकेल. पहिल्या षटकाचा खेळ धावा आहेत फलकावरती 8. नक्कीच तुकारामजी ज्याप्रमाणे आपण म्हटलं की अवधी फक्त 1 महिन्याचा आहे वैतरणा प्रीमियर लीग. बघा तर एक प्रकारे ज्याप्रमाणे आपण म्हटलं की ही स्पर्धा त्या कदाचित वैतरणा प्रीमियर लीगच्या ऑप्शनसाठी कामी येईल. शॉर्ट बॉल अक्रॉस फटका खेळला गेलाय. चेंडू हवेत आहे. मागे फिल्डर आहे. अतिशय सुंदर कॅच टिपलाय आणि या ठिकाणी खेळ संपलाय. परतावा लागेल डाऊच्या दिशेनं मिस्टर अजयाना. पहिली विकेट डाऊन आउट. शॉर्टम पूलचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. डीप लॉंग लेग वरून अतिशय सुंदर तो कॅच टिपला गेला. जबरदस्त वेगानं तो फिल्डर त्या ठिकाणी आला होता. रिप्लेच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकाल. आता भारत आपण स्क्रीनवरती पाहिलं तर आमचे नारंगी क्रिकेट अकॅडमीचे दोन्ही कोच आहेत. एक विजय कोच सर आहेत आणि बबन दोन्ही असिस्टंट कोच यांना स्क्रीनवरती आपण पाहू शकता. आणि आज विजय कोच सर आजचा दिवस सुद्धा खास आहे आपल्यासाठी. ना बुधवार आहे ना आज कारण बुधवारी बऱ्याच वेळा या मैदानावरती जे प्रॅक्टिस मॅचेस असतात पण आजचा बुधवार त्यांचा कट झालाय. मॅचच्या दिशेने जाऊया. आकूट टप्प्याचा चेंडू त्याला केलेला प्रहार. चेंडू चाललाय फाईन लेग रिजन मध्ये सीमारेषा पार चौकार. थँक्यू. बघा आकूट टप्प्याचा चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर गेला आणि चेंडू लॉक केला. चेंडूला पाठवलं फाईन लेग रिजन मध्ये चौकार. आणि हा संघ जसं सुमित 11 फणसपाडा या टीमचा जो उल्लेख आम्ही करतोय ना गेल्या 25वं वर्ष होतं त्या 25व्या वर्षामध्ये जो ग्रामीण चषकातला थरार रंगला होता ना त्याच्यामधला हा रनरअप आहे. उपविजेतेपद यांच्याकडे 3ऱ्या क्रमांकाचं पद जे त्यांच्याकडे आहे. त्याच्यामुळे जो टॉप 3 मध्ये गेल्यात त्या टॉप 3 मध्ये पुन्हा एकदा जाण्याचा प्रयत्न सुमित 11 फणसपाडा करणार. आणि टॉप 3 मध्ये गेल्यामुळे इथून मात्र संघर्ष देखील त्यांचा नक्कीच वाढेल. नो डाऊट. कारण इथून आपल्याला पहिल्या फेरीतून बाहेर जायचं नाहीये. टॉप 3चे आपण मानकरी आहोत. त्याच्यामुळे आपल्याला टॉप खेळ आपला जो टॉपचा खेळ आहे तो या ठिकाणी नारंगीच्या मैदानात दाखवायचा आहे. तोच प्रयत्न असेल. यावेळेस जवळपास बॅटच्या रडारमध्ये चेंडू होता ऑन साईडला. चेंडू डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये निघून जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण चांगला थ्रो त्या ठिकाणी पाहायला मिळाला. पंच वळतायत. नोचा इशारा आहे पंचांचा. 2+1 मिळतील या 3 धावा प्लस असेल हा नो चेंडू. म्हणजे आता पूर्ण मोकळीक आहे फलंदाजाला खेळण्यासाठी. इशारे देखील आले गेले. तुकारामजी या ठिकाणी आपण ज्या गोष्टींचा उल्लेख केला आहे की येणाऱ्या फक्त काही अवधी आहे जवळपास एखाद महिना असेल वैतरणा प्रीमियर लीगसाठी आणि त्या वैतरणा प्रीमियर लीगसाठी या स्पर्धेचा आणि येणाऱ्या काही स्पर्धांचा नक्कीच या वैतरणा परिसरातील क्रिकेटपटूंना फायदा होईल. आणि इथून कदाचित मी तर म्हणाला वैतरणा प्रीमियर लीगमध्ये तुकारामजी जे काही ओनर्स आहेत जे टीम मालक असतील ते देखील या मॅचेस पाहत असतील. इथून कोणाची निवड करायची आहे ती त्या दिशेने चर्चा करण्याचा चांगला मुद्दा तुम्हीही छेडलाय. क्षेत्ररक्षक आहे दूरवरती झेल टिपला गेलाय पण भाई
दिमाग के बत्ती को आपको जलाना था, याच्या अगोदर नो होता. म्हणून बऱ्याच वेळा आम्ही सांगत नाही की फ्री हिट आहे. हे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे. ऑन प्रेझेंट राहायचं आहे. ऑन प्रेझेंट जर नाही राहिलं तर या क्षेत्ररक्षकानं चांगला झेल टिपला होता. आले होते, झेल टिपला होता. आपण जसा फ्री हिटचा चेंडू होता विसरले थोडे. 1.3 षटकांचा खेळ, 1 गडी बाद 17. पुन्हा एकदा इनसेट आउटचा फटका आहे. मागे फिल्डर होत आहे. इनफिल्ड मध्ये कॅच ड्रॉप होतोय. चेंडू मात्र अगदी कव्हरच्या दिशेने डीप मध्ये निघून जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी केले गेले. नॉन स्ट्राईक एंडला थ्रो येईपर्यंत या ठिकाणी पुन्हा एकदा या 2 धावा पाहायला मिळतात. रनिंग बिटवीन द विकेटचा जर विचार केला आपण तर अतिशय नक्कीच चांगले आपल्याला रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. या 2 धावेनं धावसंख्या फलकावर लागली जात आहे ती म्हणजेच 19. सुधीर पाटील खेळतात 4 वरती. यश पाटील चांगली बॅटिंग करतात 10 वरती. दीप या षटकात थोडंसं महागडं ठरले. 11 धावा आतापर्यंत खर्च केल्या दीपनं. आता प्रयत्न केला होता बॅटच्या बाहेरील कडा लागली होती. आता ग्लोज असून ग्लोजमधनं झेल सुटलाय म्हणजे थोडंसं विचार करण्यासाठी गोष्ट आहेत. कारण टेनिस क्रिकेटमध्ये फार पूर्वी ग्लोज नव्हते. आता काही वर्ष झालेत ग्लोज झालेत. पण बऱ्याच जणांचा अनुभव वेगळा असतो. कित्येक वर्ष आम्हीही क्रिकेट खेळले, त्याच्यामुळे टेनिस क्रिकेटमधलं ग्लोज तितकं कम्फर्टेबल नाही आहे जितकं आपल्याला वाटतं. कारण आपल्या सवय नाही आहे, तेवढं सवय नाही आहे. कदाचित त्याचा परिणाम हा मागचा झेल जो सुटलाय ना, कारण त्याची तुम्हाला वारंवार सवय असायला हवी. इथे बघा सवय नाही ना, ही तुम्हाला रेग्युलरली खेळण्याची सवय असावी लागते. नाहीतर जे आपलं आहे ना, म्हणजे मराठीमध्ये म्हणाय बघा, आपला हात जगन्नाथ. आपला हात परफेक्ट आहे. आता ग्लोज आले आणि ग्लोजमध्ये मिस्टेक झाल्या. 1 नाही 2 मिस्टेक झाल्या आणि ते डायरेक्ट हिट देखील निसटलाय. 2 षटकांचा खेळ संपलाय. सुधीर खेळतात 5 वरती, यश खेळतात 11 वरती. संघाची धावसंख्या 2 गडी बाद 1 गडी बाद 21. बघा आपला हात जगन्नाथ. पाणी हवंय आणि खरोखरच आपला हा जगन्नाथ. त्यानंतर जर आपण रिप्ले पाहिला तुकारामची जी बॅटची एज आणि किपरकडून जी मिस्टेक झाली होती, तर त्या मिस्टेकच्या दिशेने जर आपण वळालो ना, नक्कीच तर यष्टीरक्षकाच्या विषयी जर म्हणायचं गेलं तर अगदी तो यष्टीच्या मागे होता. चेंडू टाकला होता जवळपास आउटसाइड ऑफ स्टंप. अगदी त्यांनी बॉडीला वाकवलं होतं आणि या चेंडूला अडवण्याचा प्रयत्न केला होता. पाणी जातो मैदानाच्या आतमध्ये. डिफेन्सच्या लाईव्हच्या माध्यमातून आपण ही विरार क्षेत्राचे आपण क्षणचित्र पाहू शकाल. हा आमचा कॉमेंट्री बॉक्स आहे. थँक्यू DBN लाईव्ह, धन्यवाद. आणि खरोखरच या मैदानावर खेळण्याची इच्छा भरपूर संघांची असते. त्याच्यामुळेच नक्कीच मी म्हणतोय ना की ज्यावेळेस ती पहिली स्पर्धा गणपत बाबूराव चषक या स्पर्धेच्या विषयी म्हणायचं गेलं ना, तर त्या स्पर्धेला नक्कीच स्वप्नपूर्ती स्पर्धा म्हटली जाते. म्हणजे लहानातून मोठे संघ त्या स्पर्धेमध्ये सहभागी होतात. मात्र अनेकांचे स्वप्न साकारणारी स्पर्धा आपण पाहिल्या. त्याचप्रमाणे ही देखील ग्रामीण परिसरातील संघांचं स्वप्न साकारणारी स्पर्धा आहे. यावेळेस चेंडू पडल्यानंतर आत येतोय. बॅकफुटला 2 चेंडूला फक्त कट केलं गेलंय. 1 धाव या ठिकाणी मिळेल. एकेरी धावेनं धावसंख्या झाली आहे फलकावरती म्हणजेच तब्बल 22. आणि भारत जसं तुम्ही उल्लेख केला त्या पहिल्या स्पर्धेचा, कारण ती एक स्पर्धा असते. या आजूबाजूचे परिसर असतील, गाव आहेत, त्यांना खेळण्याची संधी हवी असते. म्हणून त्या स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त संघ खेळतात. पंकजाचा चेंडू मिस टाइम स्ट्रोक झाला होता. मिड ऑनला क्षेत्ररक्षक नाहीये, लॉंग ऑन वरनं क्षेत्ररक्षक येईल, फील्ड करेल तो परत 2 धावा या चेंडूवरती. पूर्ण 24 धावा धाव फलकावरती आहेत. ज्यावेळेला नाणेफेकीचा कौल झाला, टीम जाणता राजा कार्डीने सांगितलं की आम्ही पहिल्यांदा क्षेत्ररक्षण करू. 1 शॉटचा इशारा. याचा अर्थ धावले 2, मिळाले 1. थोडंसं क्रीजमध्ये बॅट पुढे नेण्यास कमी पडल्यात. 23 धावा. एक गोष्टीवर चर्चा होईल करणार एक चांगला मुद्दा भरतजी राऊत यांनीही चिडलाय. 2.2 षटकांचा खेळ झालाय. धावा धावफलकावरती 1 गडी बाद 23 आहे. यावेळेस जबरदस्त फटका इनफिल्डच्या वर इनसाइड आउटचा फटका खेळला गेला. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू मात्र निघून जातोय सीमा रेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. चांगला फटका. थोडीशी जागा बनवली आणि बरोबर कव्हर पॉईंटच्या डोक्यावर नाही चेंडूला पाठवलं सीमारेषा पार. चौकार. पहिला ऑफ साईडला, पहिला आता ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. यानंतरचा होणारा मॅच आई कोसमाई खार्डी ब आणि एकविरा स्पोर्ट्स तलावपाडा. आपण रिपोर्टिंग करा. या 4 षटकानंतर टॉस होईल. खार्डी तलावपाडा.
कोस्माई काडी त्या टीमने रेडी राहायचं आहे या ठिकाणी. यावेळेस काय फटका केलाय पुन्हा एकदा इनफिल्डच्या वरून. इनफिल्डच्या फिल्डरनं अतिशय सुंदर असा कॅच टिपलाय. भरपूर मोठी रेंज त्या ठिकाणी कापली गेली. मिस्टर योगेश, नक्की जितकं कौतुक करावं तितकं कमी आहे या फिल्डरचं. अप्रतिम, दर्जेदार, मी तर म्हणेल कॅच ऑफ द डे. गुड कॅच, आउट. थँक्यू. एक चांगला उल्लेख तुम्ही केला कॅच ऑफ द डे. आजचा दिवसभराचा जो सुरुवात झाली ना त्याच्यातला सर्वात सुंदर झेल. ऑफ स्टंपच्या बाहेर होता, ताकद झोकण्याचा प्रयत्न. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक होते, मागे 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 गेले आणि त्यानंतर योगेश यांनी टिपलाय. हा सुंदर सुंदर झेल. असा झेल टिपणं सोपं नसतं. बिहाइंड जाऊन मागे जाऊन चेंडूपर्यंत शेवटच्या वेळेपर्यंत नजर ठेवून झेल टिपणं तितकं सोपं नव्हतं. पण योगेश तरबेज आहेत अशा झेल टिपण्यामध्ये आणि एक चांगला झेल योगेश यांनी टिपलाय. कदाचित एक जी पार्टनरशिप होत होती पार्टनरशिपला ब्रेक केले. 2 गडी बाद 27 धावा. सूरज पाटील ऑन स्ट्राईक. ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू टॅप पद्धतीने खेळलाय. आता एक झेल टिपलाय योगेशनं, तर हा चेंडू थोडी सोडणार आहेत. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावा आहेत धापलकावरती 2 गडी बाद 28 धावा. प्रोजेक्टेड स्कोर जर इथून पाहिला याच क्रमाने पुढे गेले तर कदाचित त्या 36, 37, 38 आपण पाहू शकाल. पण त्याच्या पुढे जाण्याचा प्रयत्न टीम सुमित इलेव्हन फणसवाडा करणार आणि विदिन 35 35च्या आत रोखण्यासाठी जाणता राजा खार्डी संघही रेडी आहे. पुढचा सामना आई कोस्माई खार्डी ब आणि एकविरा स्पोर्ट्स तलावपाडा या 2 संघात. एक हलकीशी दोन ऐकूया आणि येऊया पुन्हा एकदा मॅच सेशन. आज मंगळवारी आम्ही आलो ग, बाई आईला तुझ्या चरणाशी गाय सुखी ठेव आम्हाला लेकरांना, हेच मागणं माझं नाव. थँक्यू. अडीचे डिबेनच्या माध्यमातून नक्कीच तुम्ही या नगरीची कुलस्वामिनी आदिशक्ती जीवदानी मातेचं मंदिर देखील तुम्ही पाहू शकता. आणि अतिशय दर्जेदार कॅमेरा वर्क नेहमी आपण पाहिलं आहे DBN लाईव्ह या यूट्यूब चॅनलचं. नक्की ज्याप्रमाणे उल्लेख केला की धावसंख्या झाली आहे ती तब्बल 28. इथून जवळपास 10 धावा 38. मात्र हा प्रयत्न असेल नक्कीच ते म्हणजेच जवळपास फणसपाडा या टीमचा इथून जवळपास 10 ते 15 धावा, जेणेकरून एक समाधानकारक स्कोर आपण या ठिकाणी समोरच्या संघाला म्हणजेच जाणता राजा खाडी या संघाला देऊ शकतोय. हा प्रयत्न नक्कीच असेल. मात्र जाणता राजा खाडी आज या प्लॅनिंगनुसार खेळेल. इथून 5 ते 6 धावा. यावेळेस पॅटवर चेंडू होता, फटका अतिशय चांगला खेळला होता. प्रयत्न देखील त्या ठिकाणी चांगला केला होता लॉंग शॉर्ट लेगच्या फिल्डरनं. मला वाटतं त्या ठिकाणी होता फिल्डर मिस्टर प्रशांत. प्रयत्न अतिशय सुंदर केला होता. मात्र कॅच त्या ठिकाणी होतो ड्रॉप. धावा मिळतील 2 धाव्याने धावसंख्या झाली आहे ती फळकावर 30. जसं तुम्ही उल्लेख केला चांगला प्रयत्न आहे. शॉर्ट फायनल क्षेत्ररक्षक जो उभा असतो ना थोडासा तिरका असतो. मॅच थोडासा अँगलनं एक 45 डिग्रीचा अँगल त्याच्या दिशेनं होत असतो आणि त्याच्यानंतर मागे जाणं झेल टिपणं बऱ्याच वेळेला. आणि तिथे जो क्षेत्ररक्षक आहेत त्या क्षेत्ररक्षकाने जो प्रयत्न केला होता त्याच्यामध्ये तितकं सक्सेस नाही झालं आहे. त्यानंतर आलेला हा डॉट बॉल. 3.2 षटकांचा खेळ. धावा आहेत धापलकावरती 2 गडी बाद 30. आतापर्यंत 2 चेंडू अतिशय सुंदररित्या हाताळले गेलेत गोलंदाजामार्फत. यावेळेस पुन्हा एकदा फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. प्रयत्न पुन्हा एकदा चांगला पाहिला आपण. मात्र स्वीपर पॉईंटचा फिल्डर वेगाने आलाय. चेंडूला फील्ड केलंय. पुन्हा एकदा या ठिकाणी पळून काढल्या त्या 2 धावा. इथे कुठेतरी तुकाराम जे आपण पाहिलं तर प्रत्येक चेंडूवर अगदी व्यवस्थित मिडल केलं जाते. म्हणजे प्रत्येक चेंडूवर धावा येत आहेत आणि प्रत्येक चेंडूवर स्ट्राईक रोटेट होण्याचं काम हे मैदानाच्या आतमध्ये होत आहे. योग्य आहे. नक्की जसं तुम्ही उल्लेख केला प्रत्येक चेंडूवरती रन येतात. पण जशी जोडी तुटले ना तशा रन कमीही झाल्यात. मागच्या 5 चेंडूवरती फक्त 5 धावा आल्यात. बॉटम हँडचा वापर करायचा होता. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक काय फील्ड करतोय. थ्रो करण्यामध्ये उशीर थोडासा लेट. तुम्ही चेंडू हातामध्ये जास्त वेळ ठेवला. इतका वेळ हातामध्ये नव्हता ठेवायचा. चेंडूला लवकर रिलीज करायचा होता, लवकर थ्रो करायचा होता. जर तुम्ही लवकर थ्रो नाही केला तर परिणाम आपण पाहिलाय. 2 धावा चेंडूवरती पूर्ण 2 धावांनी धावफलक पुढे चाललाय. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 2 गडी बाद 34. कदाचित मला वाटते तुकारामजी थोडासा टू माइंड नाही गेला की नॉन स्ट्राईक एंडला थ्रो करू की स्ट्राईक एंडला थ्रो करू. अशा दुविधा मनस्थितीमध्ये हा थ्रो आपण स्ट्राईक एंडला पाहिलाय.
जागा बनवली होती. ऑफचा चेंडू ऑन सेला टर्न करायचा होता, या कारणास्तव मात्र हा फटका फसला गेला. पुन्हा एकदा डीप लॉंग ऑफ म्हणून फिल्डर वेगाने आलाय. इथे काय घडलंय, कदाचित टक्कर होता होता या ठिकाणी राहिले आहे, मात्र बॅटर त्या ठिकाणी फसला गेलाय. रनआउटच्या स्वरूपात या ठिकाणी परतावं लागेल डग आउटच्या दिशेनं मिस्टर सूरज यांना. सूरज बाद आउट. सुधीर आउट झाला, माफ करा. चैत्र सप्तमीच्या दिनी मनी आनंद येऊ झालाय माझ्या आईचे पालखीचा. थँक्यू. शेवटचा बॉल, शेवटचा चेंडू आहे. 35 35 धावा फलकावरती. शेवटचा बॉल, सूरज पाटील स्ट्राईक केलाय ऑन साईडला. मी बघतोय डीप ओढणं क्षेत्ररक्षकाला. एक धाव थ्रो येईल यष्टीच्या दिशेने, तोपर्यंत 2 धावा. तिसऱ्या धावेचा प्रयत्न करताना गडी बाद. 37 धावा धावफलकावरती. 38 धावांचा बाटला करायचा आहे तो टीम जाणता करडी या संघाला. तो कसा होईल तो पाहण्यासाठी येऊया. त्याच्या अगोदर जाऊया नाणेफेकीचा कौल. टॉस केला जाईल. आई कोसमाई कार्डी ब आणि एकविरा स्पोर्ट्स तलावडा या दोन संघादरम्यान होईल आजच्या दिवसातील दुसऱ्या सामन्याची नाणेफेक. टॉस केला जातोय. चंदनी पाखिना कोल स्वामिनी आमची तू दे कृपेचं वरदान. तेजोमय रूप माऊलीचा माझे भरलंय डोळ्यान. तू आदिमाय तू शक्तिदाय अंबे दुर्गेचा अवतार. साऱ्या भक्ताचे हाकेला धावून येसी आहे तू सत्वार. जयकार तुझे नावाचा गुंजकार ले डोंगरान. पुरी सारी हौसन नाचतात तुझे दरबारान. तुझे कधी बुलाना माऊली माऊली एकविरा माऊली. तुझी मानाची पालखी गाजते भरले डोंगरी. माऊली माऊली एकविरा माऊली. तुझी मानाची पालखी गाजते भरले डोंगरी. थँक्यू डीचे. नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ नारंगी ग्रामीण धमाका 2025 मध्ये पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिकांचं, त्यानंतर DBN लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा पाहणाऱ्या दर्शकांचं या ठिकाणी आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. चला, आई कोसमाई कार्डी ब आणि एकविरा स्पोर्ट्स तलावपाडा दोन्ही टीम कॅप्टन आपण त्वरित यायचं आहे. रेडी आहेत का? येस, ओके. लवकर. कोसमाई कार्डी खरोखरच तुकारामजी जी स्पर्धा व्हायची तुम्हाला देखील आठवत असेल. कोसमाई चषक या जवळपास परिसरातील नंबर 1ची स्पर्धा म्हणून त्या स्पर्धेकडे पाहिलं जायचं. मात्र त्या स्पर्धेमध्ये ती प्रथम एक संधी उपलब्ध झाली होती तुकारामजी कॉमेंट्री करण्याची, आणि त्यावेळेस देखील 40+ तो ओपन हाफ होता. त्या आठवणी आहेत. जसं तुम्ही उल्लेख केला, आपल्या परिसरातील एक अशी स्पर्धा नामवंत, त्याच्यामध्ये आज जसा उल्लेख होतो ना ऑल इंडिया ओपनचे खेळाडू, तर त्या लेवलचे खेळाडू त्या स्पर्धेमध्ये त्यावेळेला खेळले गेले होते. म्हणजे कृष्णा सातपुतेला देखील खेळताना त्या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं होतं. अशी मोठी मानाची अशी स्पर्धा, ज्या स्पर्धेचा उल्लेख आपण खाडीच्या बरोबर गावाच्या बाहेरच्या मैदानावरती त्या स्पर्धेचं आयोजन नियोजन व्हायचंय. आताही होतात, बऱ्याचशा स्पर्धा होतात. पण आता काय झालं की ऑल इंडिया ओपनचं जे फॉर्मॅट आलं ना, त्याच्यामुळे काय झालं की बरेचसे खेळाडू ते बिझी झाले, शेड्यूल बिझी झाले. म्हणून या परिसरामध्ये ज्यावेळेला स्पर्धा होतात 1 लाखाच्या 2 लाखाच्या ज्या स्पर्धा, मग खेळाडू उपलब्ध, खेळाडूंची अवेलेबिलिटी थोडीशी कमी झाली. जे आज ओपनचे खेळाडू आहेत किंवा जे ऑल इंडिया ओपनचा जसा उल्लेख केला जातोय, त्यांची अवेलेबिलिटी थोडीशी कमी झाली आहेत. कारण दररोज कुठे ना कुठे मॅचेस आहेत, दररोज कुठे ना कुठे त्यांना खेळावं लागतं आहे. आपल्या टीमची असलेली बांधिलकी त्यांना तिथेही जपावी लागते. हेही कारण असेल की आता त्या स्पर्धा आहेत ना थोडेशा मागे आल्या आहेत. चला प्लीज कॉल देतोय. आई कोसमाई कार्डी ब टीम कॅप्टन आणि आई एकविरा स्पोर्ट्स तलावपाडा टीम कॅप्टन, आपण त्वरित यायचं आहे.
नाणेफेक त्या ठिकाणी करायची आहे. आयोजकांना विनंती करतोय आपण नाणेफेक करून घ्या त्या ठिकाणी. मॅचच्या दिशेने आपण वळूया. टार्गेट सेट केला आहे तब्बल विजयासाठी ते तब्बल 38 धावा, 24 चेंडू आणि 38 धावा. म्हणजे कुठेतरी सगळ्यात महत्वाचं मी तर म्हणेल असेल मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक. इथे चेंडूहून अधिक धावा आहेत. म्हणजे जर आपण विचार केला तुकारामजी तर जवळजवळ अंदाज जर वर्तवला गेला तर 13 ते 14 धावा या एक्स्ट्रा आहेत. आणि एक्स्ट्रा धावा जर तुम्हाला कव्हरअप करायचे असतील तर या मॅन्डेटरी पॉवर प्लेचा योग्य वापर करायला लागेल. नाही, जसं तुम्ही उल्लेख केला की त्या 14 धावा आहेत ना, त्याच्यातल्या 7 तुम्हाला पहिल्या षटकामध्ये कमी कराव्या लागतील. म्हणजे पहिल्या षटकामध्ये 12 ते 15 धावा येणं गरजेचं आहे. 7 जर त्या कमी केल्या ना, 6 + 7 म्हणजे 13 धावा. त्या 7 तुम्हाला पहिल्या षटकामध्ये कमी कराव्या लागतील. आणि गोलंदाजाचा विचार केला तर त्या 7 अजून वाढवायच्या ना, मग याच्यामध्ये फक्त तुम्हाला 6 धावा खर्च करायचे आहेत. त्या 7 वाढवायचे आहेत तर तुम्हाला 6 धावाच खर्च करायचे आहेत. आणि ते हाताळण्यासाठी यश पाटील आले आहेत. स्ट्रायकेनला योगेश, नॉन स्ट्रायकेनला अनिकेत. मॅचला होतोय सुरुवात. कोलवट पाहता लोअर फुट चेंडू ड्राईव्ह केला, मिडॉनला फिल्डर होता, थोडासा वेळ घेतला. एक धाव या चेंडूवरती पुन्हा पहिला चेंडू होता, लोअर फुट चेंडू, नाणेफेकीचा टॉस इथे केला जातोय. हर्षद जास्त नाणेफेक केली ते नाणेफेकचा कॉल बघूया कुठल्या दिशेने गेलाय. कोसमाई हे नाही, नाणेफेकीच्या दिशेने आपण जाणार आहोत. भारत राऊत आमच्या जोडीने आहेत. एक चर्चा जी त्यांनीही छेडले, स्वीप करायचा होता, ऑफ स्टंपच्या बाहेर होता, सिली पॉईंटला राहतोय चेंडू. एक धावे चेंडूवरती पूर्ण लेगबाईचा इशारा होतोय. पहिल्या 2 चेंडूचा खेळ पाहिला, प्रयत्न यशचा आहे. पहिला लोअर फुल टॉस, आता ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू हाताळलाय. पहिल्या 2 चेंडूवरती 2 धावा. प्रयत्न नक्कीच यशचा प्रयत्न हाच असेल की जवळपास कमीत कमी धावा या आपल्या पहिल्या मॅन्डेटरी पॉवर प्लेमध्ये यायला हव्यात. आणि योग्य निवड, कारण पॉवर प्लेचं ज्यावेळेस पहिलं षटक हाताळणं म्हणजे एक आपल्या टीममधील एक बेस्ट बॉलर याची निवड नक्कीच केली जाते. त्याच्यामुळे कदाचित योगेश शाह या टीमचा बेस्ट बॉलर असेल. ऑन साईडला यावेळेस बॅट्समॅन आपण पाहिला तर जबरदस्त जोरात हा बॅट्समॅन आपण पाहिला होता. लॉफ करायचा होता, मात्र बॉल आणि बॅटचं प्रॉपर टायमिंग त्या ठिकाणी झालं नाहीये. चेंडू येतोय तो म्हणजेच डॉट. थोडासा लेग कटर झाला, लेग कटर जो शेवटच्या क्षणी जी शेवटचं एक फिंगर फिरवलं गेलं त्याच्यानं वेगही कमी झाला, कटही झालाय. ओ जास्त बॅक ऑफ द हँड चेंडू हाताळण्याचा प्रयत्न. पंच इशारा करतील. पंच डेड बॉलचा इशारा तेही असते, कारण ज्यावेळेला रिलीज कुठून झाला याही गोष्टीला महत्त्वाचं असते. बघा कुठून सुटलाय, पुढे नाही गेलाय, थोडा मागे गेलाय, त्याकरता पंचांनी थोडीशी दिलाय. इट्स डेड बॉल. 3 चेंडूचा खेळ, धावा फलकावरती 2 धावा 2 आहे. 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपलाय. एस उलटा पुलटा म्हणजेच रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न पॉइंट रेझरमध्ये फिल्डर आहे त्या ठिकाणी. फक्त या ठिकाणी सिंगल मिळेल. ज्याप्रमाणे आपण म्हटलं तुकारामजी की समोरच्या टीमचा मी म्हटलं होतं की समोरच्या संघाला इथून जर या 14 धावा कव्हरअप करायचे असेल तर इथून 7 धावा, ज्याप्रमाणे तुम्ही म्हटलंय. मात्र गोलंदाजी कौतुकास्पद. यश मी म्हटलं नाही की मॅन्डेटरी पॉवर प्लेचा पहिलं षटक आहे, त्याच्यामुळे या मॅन्डेटरी पॉवर प्लेमध्ये समोरचा संघ बेस्ट बॉलर नक्कीच यूज करेल. चांगला सर्वोत्तम गोलंदाज तुमचा पहिल्या षटकामध्ये. ऑफ स्टंपच्या बाहेर आताही पडला. बघा कोलवर टप्प्यात चेंडू हाताळला गेला होता. ऑफ स्टंपच्या बाहेर हा चेंडू हाताळला गेला होता, पडला, थोडासा कवही झालाय. बघा ज्यावेळेला रिलीज ऑफ द डिलिव्हरी येते ना तिथे बोट फिरवतात, पडला, थोडासा कव झाला, थोडा बाहेरच्या दिशेने निघालेला. सुंदर गोलंदाजीचं प्रात्यक्षिक दाखवत असताना यश पाटील. 5 चेंडूचा खेळ झालाय. धावा फलकावरती 3. खरोखरच अगदी चेंडू रिलीज करण्याची ती वेळ आणि त्यानंतर मात्र आपल्या बोटामधील ती जादू मात्र दाखवतो यश पाटील. धावसंख्या 3 झाली आहे. पुन्हा एकदा कोलवर टप्प्याचा चेंडू पुढच्या पायाला स्लाइड देऊन आडव्या बॅटने या चेंडूला खेळण्याचा प्रयत्न केला होता. कौतुकास्पद. पहिलं षटक आणि पहिल्या षटकामध्ये जर वर्चस्व दाखवलं असेल तर या ठिकाणी आपण पाहतोय फणसपाडा या टीमने. मी म्हटलं होतं इथून जवळजवळ तुम्हाला धावा करायचे आहेत 38. त्याच्यामुळे पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक हे तुमच्या टीमसाठी म्हणजे जाणता राजा खार्डी या टीमसाठी खूप महत्त्वपूर्ण होतं. इथून तुम्हाला कुठेतरी 10 ते 15 धावा या फलकावर लावणं गरजेच्या होत्या. मात्र यश कौतुकास्पद गोलंदाजी. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त आणि फक्त यशनं धावा खर्च केल्या आहेत त्या 3. इथून कदाचित थोडीफार संकट वाढली जातील. ते म्हणजे जाणता राजा जवळपास खार्डी या टीमची. आता चेंडू शिल्लक आहेत ते 18
आणि 18 चेंडूमध्ये आता मात्र धावा करायच्या आहेत त्या तब्बल 35 धावा. 18 चेंडू 35 धावा. स्ट्राईक एंडला आपण बॅटर त्या ठिकाणी पाहतोय मिस्टर योगेश. नॉन स्ट्राईकला आपण अनिकेतला पाहतोय. 3 चेंडू अनिकेतनं केलेत. धावांचं आतापर्यंत खातं उघडलं नाहीये. 3 चेंडू योगेशनं खेळलेत. 2 धावा योगेशच्या अकाउंटवर आहेत. सांघिक धावसंख्या आपण फलकावर पाहतो 3. आता मात्र थोडंसं गेअर शिफ्ट करणं गरजेचं आहे. वेळेकडे लक्ष द्या. लक्षात ठेवा 15 मिनिटात तुमची 3 षटकं. 15 मिनिटात 3 षटकं तुमच्या हाताळणं बंधनकारक असेल. या ठिकाणी कदाचित आता थोडंसं आक्रमक खेळणं गरजेचं आहे. शॉर्ट बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला होता. अगदी यष्टीवर मारा हा गोलंदाजाने केला होता. चेंडू आदळला गेला तो पॅडवर. यावेळेस देखील पहिला चेंडू अतिशय चांगल्या पद्धतीने हाताळला गेलाय. गोलंदाज त्या ठिकाणी आपण पाहतोय सूरज पाटील आणि पहिला चेंडू या ठिकाणी येतोय निर्धाव डॉट. आणि जसं तुम्ही उल्लेख केला का आता त्या रन झाल्या नाहीत ना, त्याच्यामुळे आता कहाणी कशी आली बघा. दुसऱ्याच्या षटकाचा खेळ सुरू आहे. क्लीन बॉल सरळ यॉर्क पद्धतीने चेंडू आदळला यष्ट्यांवरती. पहिला विकेट, पहिला गडी बाद. आई दर्शन घेईन मी तुझे डोंगरावर, एक तिरमामावर, अगदी कोल्यावर. आई दर्शन घेईन मी तुझे डोंगरावर, एक थँक्यू. तिरमामावर. भारतराव आमच्या जोडीने ज्यावेळेला आम्ही चर्चा करतो की 14 धावा थोडेसे वर आहेत, त्याचा जो तुम्हाला जसं EMI असतो ना, EMI, त्या EMI मध्ये तुम्हाला त्याचं पेमेंट करायचं होतं. पहिला 7 करायचं होतं, मग 3 करायचं होतं, मग 2, मग 2 किंवा 7, 4, 3 असं करायचं होतं. पण आता काय झालं माहिती का, तुमचा तो पहिला EMI बाउन्स झालाय. आता त्याचं पेनल्टी तुम्हाला भरावी लागणार. तो EMI तुमचा बाउन्स झाला आहे, त्याची पेनल्टी तुम्हाला भरावी लागणार. याचा अर्थ आता जो आस्किंग रन रेट आहे ना, तो 13च्या घरामध्ये गेलाय. 1.2 षटकांचा खेळ, 1 गडी बाद, 3 धावा. दीप नवीन फलंदाज मैदानावर दाखल होतोय. जाणता राजा टीमसाठी एक पाहिजे असा संकटमोचक जो आपल्या टीमला या संकटातनं बाहेर आणेल. नक्कीच एखाद्या बॅटरला अँकर रोल अदा करावा लागेल. एक मॅच विनिंग पारी, एक गेम चेंजर खेळी. शॉर्ट बॉल होता, पुलचा फटका खेळायचा होता, फटका फसलाय. चेंडू हवेत आहे. त्या ठिकाणी शॉर्ट फाईन लेगच्या फिल्डरनं प्रयत्न जबरदस्त केला होता. अगदी त्याच्या ओंधळी देखील चेंडू पडला होता. मात्र थ्रो पुन्हा एकदा खराब या ठिकाणी पाहायला मिळते. 2 धावा आणि +1. जवळजवळ ज्या ठिकाणी विकेट प्राप्त करण्याची संधी गोलंदाजांना निर्माण केली होती, त्या संधीचं सोनं करता आलं नाहीये. प्लस या 3 धावा मात्र खर्च केले त्या ठिकाणी फणस पडा या टीमनं. आणि फक्त मी तुम्हाला 1 मिनिटाचं का मला फक्त 3 धावा नाही खर्च केल्यात. जो मोमेंटम तुमच्या बाजूने होता ना, तो कदाचित त्या बाजूला चाललाय. जेव्हा एखादी गाडी अडकलेली असते, चालत नाही, एकदा बॅकला घ्यावी लागते रिवर्स आणि पकडून ठेवावा लागतो ब्रेक आणि त्यानंतर जोरात पुढे न्यायची आहे. कदाचित तो धक्का बसलाय. चेंडू चालला बॉन्ड लाईन जवळ. मी म्हटलं ना, ती गाडी थोडीशी अडकलेली होती, ती गाडी थोडीशी बॅकला आले आणि त्यानंतर फ्रंटला रम पम चेंडू सीमारेषा पार, चौकार. आई माझी एकुली कुली गो, आई माझी एकुली कुली, आई माझी एकुली कुली गो, आई माझी एकुली कुली, आई माझी. थँक्यू. नक्कीच ज्याप्रमाणे तुकाराम जे आपण म्हटलं की मोमेंटम स्टिप झालाय आणि कदाचित ती चित्र पाहायला मिळतं. बघा नशिबाची साथ, कॅच ड्रॉप झाल्या 3 धावा आणि त्यानंतर आलेला चौकार. म्हणजे 2 चेंडूमध्ये 7 धावा या मात्र आल्या आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. यावेळेस उसळी घेणारा चेंडू आहे. पंच वळतात आमच्या दिशेनं. वाईटचा इशारा पंचांचा येतोय. या अतिरिक्त धावेनं मात्र धावफलक पुढे सरकतोय. धावा झाल्यात फलकावर, त्या म्हणजेच 11. इथून मी म्हटलं ना तुकारामजी की पहिल्या मॅन्डेटरी पॉवर प्लेमध्ये ज्या धावा आल्या नाहीत, त्यामुळे इथून कदाचित थोडंफार दबाव, थोडीफार संकट ही नक्कीच वाढतील. ती म्हणजेच जाणता राजा काडी यावर. चांगला चेंडू आहे. यावेळेस चांगली लाईन पाहायला मिळाली. अगदी जवळपास 5व्या ते 6व्या स्टंपवर मी तर म्हणेल अशा प्रकारे चेंडू हाताळला गेलाय. हा चेंडू येतो डॉट. निर्धाव चेंडूची सांगता होत असताना दूर म्हणजे बरोबर शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न केला. अवे फ्रॉम द बॉडी. मागचा चेंडू फ्लॅट बॅटर फटका केलाय. लॉंगॉनला क्षेत्ररक्षकाला वेगाने चेंडूवर पोहोचलाय. थ्रो होतोय. एकच धाव. चांगलं फिल्डिंग. वेगाने आले यश आणि फिल्डिंग केले. या चेंडूवरती आले सिंगल रन. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांतर धावा आहेत धावफलकावरती 12. 6ची सरासरीनं तुम्ही चालल्यात आणि 38 धावांचा पाठलाग करायचा आहे. आता 6 तुम्ही करंट रन रेट 6 आहे ना, त्यामुळे रिक्वायर रन रेट आता 12 झालाय.
तो डबल झालाय. मी म्हटलं तर EMI तुम्ही बाउन्स केला, आता पॅनल्टी येणार आहे. ते पॅनल्टी आले. 12 चेंडू आणि धावा करायच्या 26 धावा करायचे आहेत. एक हलकीशी दूर ऐकूया आणि येऊया मॅचच्या दिशेनं. माझी सर्वानु दाखली गो सर्वानु दाखली आई माझी सर्वानु दाखली गो सर्वानु दाखली. Thank you. आई माझी वाट 12 चेंडू 26 धावांची आवश्यकता आणि जसा भारतजी राऊत आम्ही जी चर्चा करत होतो की इथलं ही स्पर्धा तुम्हाला त्या वैतरणा ग्रामीण प्रीमियर लीगसाठी किती फायदेशीर किंवा त्याचा युटिलाइज किती होऊ शकतो. जसं एक चांगल्या गोष्टीचा उल्लेख केला की टीम ऑनर त्या वैतरणा ग्रामीण प्रीमियर लीगचे संगमाला का मॅच बघतात आणि जो फॉर्म तुम्हाला कदाचित त्या पुढच्या 2-3 स्पर्धेमध्ये असणार आहे ना, त्या फॉर्मचा फायदा तुम्हाला त्या मोठ्या स्पर्धेमध्ये खेळताना नक्कीच मिळणार आहे. आणि ज्यावेळेला तुम्ही फॉर्ममध्ये असाल त्यावेळेला ती स्पर्धा खेळताना कदाचित धावा करण्याचं एक फलंदाज म्हणून किंवा गडी बाद करण्याचं एक गोलंदाज म्हणून एक आत्मविश्वास तुम्हाला मिळू शकेल. 12 चेंडू 26 धावा, एक फील्ड पोझिशन दाखवलं जात आहे. बरोबर ऑन साईडला लेग साईडला 4 क्षेत्ररक्षक बॉन्ड लाईन जवळ तैनात आहे. 1 क्षेत्ररक्षक ऑफ साईडला लॉंग ऑफला आहे. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न डीप ऑन क्षेत्ररक्षक वेगाने चेंडू पर्यंत पोहोचल्यात. जोपर्यंत पोहोचतील थ्रो करतील 2 धावा. ज्यावेळेला बाउंड्री येत नाही, मोठे फटके येत नाही, तेव्हा 2 धावा महत्वाच्या ठरू शकतील. अनिकेत आणि दीप खास करून अनिकेत जे स्ट्रायकरला आहेत, दीप नॉन स्ट्रायकरला उभे आहेत आणि हे षटक हाताळण्यासाठी सुधीर आहेत. 11 चेंडू आणि धावा करायचे 24. ज्याप्रमाणे आपण उल्लेख केला तुकारामजी की जवळपास इथून एखादी निवड कदाचित होऊ शकेल, कारण आताच्या घडीला आपण जी इंडियन प्रीमियर लीग पाहतोय विघ्नेशला विसरता कामा नाहीये. कशा प्रकारे निवड, काय फटका खेळलाय यावेळेस, अगदी चेंडू निघून जाईल मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. येतोय का? थँक्यू. बघा आपण पाहिलं तर विघ्नेशच्या गोलंदाजाला आपण मुंबई इंडियन मध्ये पाहिलंय आणि तुकारामजी बघा चर्चा भरपूर झाली त्या गोलंदाजाच्या विषयी की रिक्षावाल्याचा मुलगा आहे आणि जवळपास एक लोकल स्पर्धा खेळत असताना कुठेतरी मुंबई इंडियनच्या त्या टीमच्या म्हणजे त्या स्क्वॉडची त्याच्यावर नजर पडली आणि तिथून मात्र त्याला फक्त नेट प्रॅक्टिससाठी बोलवण्यात आलं आणि तिथून मात्र मुंबई इंडियनमध्ये त्याची निवड झाली. एक संधी हवी असते आणि त्या संधीचं सोनं त्या मुलांनी करून दाखवलंय. नाही, दोन्ही गोष्टीचा चांगला उल्लेख केला. एक तर त्याच्यातला टॅलेंट आणि त्याला मिळालेली ऑपॉर्च्युनिटी. बऱ्याच जणांना टॅलेंट असतं, ऑपॉर्च्युनिटी मिळत नाही, संधी मिळत नाही, पण त्याला मिळाले. आता इथे संधी अनिकेतला आहे. चर्चा इंटरेस्टिंग आहे, त्यावरती येणार आहे. मी येणार आहे त्या दिशेनं. चेंडू हवेत खेळला, 1 षटकार आलाय, त्यानंतर आलाय विकेट. पाहिजे. एक चांगली चर्चा तुम्ही ठेवली की ज्या वेळेला मग तुम्ही त्याचा अर्थ काय की तुम्ही कुठल्या स्पर्धेमध्ये खेळता, कोणाच्या अगेन्स्ट खेळता ते महत्त्वाचं. तुमच्याकडे टॅलेंट आहे ना ते कुठूनही दिसणार. एक लोकल टुर्नामेंट जे खेळत होते त्यानंतर ॲज अ बॉलिंग साठी मुंबई इंडियनचे त्या स्क्वॉडमध्ये ते आले आणि आज त्या IPL मध्ये म्हणजे इंडियन प्रीमियर लीग आहे ना तसं इंडियन परफॉर्मन्स लीग पण ती आहे. त्यामुळे तुम्ही परफॉर्मन्स करा आणि आपलं नाव आणि आकाश चोकडा म्हणजे जसं म्हणतात की इम्पॉसिबल असं काही नाही आहे त्या प्रीमियर लीगमध्ये, तसं ते IPLचा तो उल्लेख तुम्ही केला गेला. म्हणून तुम्ही कुठल्या संघाकडनं खेळता कदाचित ते तुमच्यासाठी महत्त्वाचं, पण तुम्ही कोणाच्या अगेन्स्ट खेळता उद्या तोच संघ तुम्हालाही संधी दिलेत मोठ्या ठिकाणी खेळण्यासाठी. प्रत्येकाला संधी हवी अशी ती संधी मिळाली आहे. बघा निवड, संधी आणि बदल या 3 जोडून गोष्टी आहेत. एक तर तुम्हाला संधी मिळाली, तुमची निवड झाली आहे, तुम्ही त्या संधीचं सोनं केलं तर बदल घडणार. ते विघ्नेशचा उल्लेख तुम्ही केला आहे, त्यामुळे बदल झालाय. पहिल्याच मॅचमध्ये आपल्यातलं टॅलेंट, गुणवत्ता त्याने त्या इतक्या मोठ्या स्टेजवरती स्वतःला सिद्ध केले. धावफलकावरती नजर टाकूया. 9 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 9 मध्ये करायच्या त्या 18 धावा. 9 चेंडू आणि 18 धावा. थोडंसं दबाव आहे आणि नक्कीच या ठिकाणी आपण जर पाहिल्या रिक्वायर्ड रन रेट वाढल्या कारणास्तव या ठिकाणी मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न हा होत आहे. जाणता राजा कार्डिया संघ आपण पाहतोय शॉर्ट बॉल बॅकफुटला जाऊन हा चेंडू खेळला गेलाय, मात्र डीप स्क्वेअर लेग रिजनवरून फिल्डर पर्यंत या ठिकाणी या 2 धावा आरामातरित्या पूर्ण केल्यात. बघा 9 चेंडू 18 धावा करायचे तुकारामजी, म्हणजे असं आपण देखील म्हणू शकतो की प्रत्येक चेंडूवर 2 धावा किंवा हे देखील गणित आपण म्हणू शकतो की या 9 चेंडूमध्ये जवळपास 2 षटकार मारायचे आहेत. अशा प्रकारे देखील आपण खेळ या ठिकाणी सांगू शकतो. धावा झाल्या त्या 22. दोन्ही गोष्टीचा उल्लेख केला. म्हणजे बघा भारत राऊत यांनी काय सांगितलं, एक तर प्रत्येक चेंडूवरती 2 रन करा किंवा येणाऱ्या 9 पैकी 2 चेंडूवरती मोठे फटके खेळा. 2चा महत्त्वाचा उल्लेख आहे, कारण 2 असं आहे ना म्हणजे जोडी पण कमाल आहे ते 2ने होत असते. तर 2 बघूया, प्रत्येक चेंडूवरती 2 धावा घेतील का पुढच्या 2 चेंडूवरती मोठा फटका.
खेळण्याचा प्रयत्न होता, बॅटच्या खालच्या टोका लागला अलॉंग द ग्राउंड, चेंडू चाला डीप मिड विकेट मध्ये फील्ड केला गेला. इथे थांबवलंय. सांगितले कॉलिंग चांगलं झालंय की थांबा. इथे जसं गाणं आहे ना, पुढे 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 धोका आहे, तसं थोडंसं धोका होता, खतरा होता. थांबवले. 7 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 7 मध्ये करायचे आहेत 15 धावा. शेवटचा बॉल आहे. झहीरभाई आमच्या जोडीने आल्यात, ते म्हणतात आखरी गेंद शेष, दोनों के लिए विशेष. आखरी गेंद शेष, दोनों के लिए विशेष. 7 चेंडू 15 धावा. हा चेंडू खरोखरच निर्णायक असेल. शॉर्ट बॉल आहे, प्रॉमिसिंग स्ट्रोक नाही आहे, बॅकफुटला गेला, वेगानं बीट केलाय बॅटर्सला. चेंडू मात्र लॉंग लेग डीप मध्ये निघून जातोय. स्क्वेअर लेगचा फिल्डर अगदी बाउंड्री लाईन जाऊन चेंडूला स्टॉप करतोय. स्ट्राईक एंडला थ्रो येतोय. धावा इथे पळून काढल्यात त्या 2. या 2 धाव्यांना धावा संख्या झाली आहे फळकावरती तब्बल 25 धावा या फळकावर लागल्या गेलेल्या आहेत. म्हणजे आता येणारे 6 चेंडू आहेत आणि येणाऱ्या 6 चेंडूमध्ये धावा करायच्या आहेत त्या 13. 6 चेंडू 13 धावा, 13 धावा 6 चेंडू. तुकारामजी, या चेंडूवर एखादा षटकार आला असता तर नक्कीच थोडंसं समीकरण बदललं असतं, गणित थोडंसं बदललं असतं. इथे कदाचित आता मात्र थोडाफार प्रेशर राहील. हे म्हणजेच जाणता राजा खार्डी या टीमवर. जसं तुम्ही उल्लेख केला गणित, बघा गणित सोडवायचं तर त्याला सूत्र पाहिजे. एक चांगलं सूत्र असेल ना तर गणित सोडवता येते. आता बघूया ते सूत्र कसं सोडवतात. कंपॅरिझन जर पाहिलं आफ्टर 3 ओव्हर काय घडलं होतं, ज्यावेळेला सुमित इलेव्हन फणसवाडा संघ बॅटिंग करत होता. 3 षटकांचा खेळ तिथेही संपला होता. स्कोरबोर्ड जवळपास त्याच पद्धतीने 28 होता. 3 षटकामध्ये ज्यावेळेला भारतजी ज्यावेळेला फणसवाडा संघ बॅटिंग करत होता ना, त्यावेळेला तिथे 28 होत्या, इथे 25 आहेत. आणि आता 6 चेंडूचा खेळ आहे, 13 धावांची आवश्यकता आहे. व्हेरी फर्स्ट ओव्हर पहिल्या षटकामध्ये तुम्ही उल्लेख केला होता की 14ला तुम्ही कसं कमी करणार. तुम्ही म्हटलं होतं 14च्या अर्ध्या 7 धावा तुम्ही जर या षटकामध्ये केल्या म्हणजे 13 केल्या तर कदाचित पुढे प्रवास चालू राहील. पण आता त्याच 13 धावा पहिल्या षटकामध्ये नाही झाल्यात, त्या तुम्हाला करायच्या आहेत आता शेवटच्या ओव्हरमध्ये. आणि शेवटच्या षटकामध्ये ते रोखण्यासाठी तर न देण्यासाठी गोलंदाज आलाय. गोलंदाजासाठी गोलंदाज सज्ज होतोय. अजय येतोय या ठिकाणी गोलंदाजी करण्यासाठी. 6 चेंडू आणि 6 चेंडूमध्ये 13 धावांची गरज आहे. गोलंदाज या ठिकाणी अजयला पाहतोय. पहिला चेंडू या ठिकाणी अपील मैदानाच्या आतमध्ये इज गॉन. पहिल्या चेंडूवर पहिली विकेट सफलता प्राप्त करतोय गोलंदाज. फलंदाज त्या ठिकाणी बात होईल मिस्टर हार्दिक, माफ करा अजय. मी निघालो तुम्ही येता का, माझ्या साईला भेटाया तुम्ही येता का. धाडलं बोलावणं जणू साईन ये म्हणाला तो पालखी घेऊन. थँक्यू ओम साईराम. बऱ्याचशा पदयात्री नक्कीच रवाना झालेल्या आहेत बाबांच्या भेटीसाठी. आणि या ठिकाणी नक्कीच हार्दिक बाद झाला बघा, थोडासा उशीर केला त्यांनी खेळण्यासाठी. त्यावेळेस चेंडू येण्यापर्यंत वाट पाहिली त्या ठिकाणी. सध्याच्या घडीला संकट समोर मोठे आहेत. धावा करायच्या आहेत त्या 13 चेंडू शिल्लक आहेत ते 5 चेंडू 13 धावांची आवश्यकता. स्ट्रायकेटला शैलेशचा फटका होता. मिस्टर स्टोक झाला. क्षेत्ररक्षक थोडासा दूरवरती प्रयत्न केलाय पण आता बघूया दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय का नाही होत. दीप आहे जो चांगली बॅटिंग करतोय. 2 चेंडूवरती 5 धावा त्यानेही केल्यात. 4 चेंडूवरती करायच्या त्या 12 धावा. बराचसा प्रेक्षक वर्ग DBN वरती देखील ही स्पर्धा पाहतोय. आणि ज्यावेळेला DBN वरती नारंगी ग्रामस्थ क्रीडामंडळाच्या मैदानावरती स्पर्धा असते ना, प्रत्येकाला उत्सुकता असते की स्पर्धेचं स्वरूप काय, कुठली स्पर्धा आहे, त्याची माहिती आपल्यापर्यंत पोहोचवली जाईल. कारण हा नारंगी ग्रामीण धमाका आहे जो बरोबर विरारच्या पूर्वेकडील वैतरणा परिसरातील संघ दिवसभरामध्ये आणि पुढच्या उद्यापर्यंत खेळतील. 4 चेंडू 12 धावा. म्हणजे येणारे सुरुवातीचे 2 चेंडू, येणाऱ्या 2 चेंडूमध्ये एखादा मोठा फटका नक्कीच जाणता राजा खार्डी संघ वापसी करू शकेल. प्रयत्न तोच आहे. ऑन साईडला फटका खेळलाय, हवेत खेळला गेलाय. डीप मिड विकेट रिजन मधून फिल्डर अगदी झेलच्या खाली आलाय आणि त्याने टिपलाय झेल. संपलाय खेळ मिस्टर दीप यांचा. आणखीन एक विकेट. दीप मात्र परततोय डग आउट रिजन मध्ये. आउट. मोठ्या फटक्यांची गरज आणि या अडचणी समोर आहेत. 4 चेंडू 12 धावा समीकरण म्हणजे म्हणायचं गेलं तर करो या मरो ही स्थिती मात्र जाणता राजा खार्डी
या टीम समोर आहे, त्याच्यामुळे मोठे फटके हे खेळावेच लागणार आहेत. कुठेतरी रिस्क, कुठेतरी धोका हा घ्यावा लागेल, त्याशिवाय पर्याय नाहीये. आता मात्र 3 चेंडूंचा खेळ राहिलाय आणि 3 चेंडूमध्ये धावा करायच्या आहेत त्या 12. पहिल्या सामन्यामध्ये एक गोष्ट नक्कीच, जसं कालच्या दिवसामध्ये देखील मी उल्लेख केला होता की टॉस जिंकून ज्यावेळेला फिल्डिंग करण्याचा निर्णय घेण्यात येतो ना, मग तुम्ही चांगली गोलंदाजी करा. म्हणजे धावांचा पाठलाग करायचा, तर योग्य सुरुवात नाही झाली तर तिथेही गडबड होऊ शकते. पडला थोडासा आतमध्ये आला, स्ट्राईक रोटेट करायची आहे. आता स्ट्राईक वरती जायचंय शैलेशला. शेवटच्या 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे, 2 मध्ये करायचे आहेत 12 धावा. हलकीशी धून ऐकूया आणि पुन्हा एकदा येऊया. नारंगी ग्रामीण धमाका 2025. धन्यवाद रिचे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत आहे आकाश. 2 चेंडू आणि 12 धावांची गरज आहे. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय शैलेश. 2 चेंडू 12 धावा आणि या ठिकाणी मात्र पंच वळतायत. इथे कुठेतरी नशिबाचा दरवाजा उघडला गेलाय. इथे वाईट चेंडू येतोय. आता मात्र 2 चेंडूमध्ये 11 धावांची गरज. मग अशा आपण काय पाहिलं तर नक्कीच शैलेशला स्ट्राईक हवी होती, त्या कारणास्तव मात्र एखादी विकेट त्या ठिकाणी सॅक्रिफाईस केली गेली. जो विश्वास स्वतःवर दाखवला आहे शैलेशनं, त्या विश्वासाला सार्थक करावं लागेल मैदानाच्या आतमध्ये. काय फटका खेळलाय, त्या विश्वासाला सार्थक करावं लागेल. मी म्हटलं मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त फटका, मॅच मध्ये वापसी. हा येतोय दमदार ग्रामीण धमाका षटकार. थँक्यू. काय फटका, आपण का फटका. 440 ओव्हरचा झटका दिलाय, फटका दिलाय. शेवटचा बॉल, शेवटच्या चेंडूवरती पाहिजे 5 धावा. शेवटच्या चेंडूवरती पाहिजे 5 हाय फाय वाला गेम आहे. हाय फाय वाला गेम. शैलेश ऑन फायर करतो रेग्युलरली. फायर. 1 बॉल 5. थोडे रुक भाई रुक. अरे बाबा रुक. आगे भी नहीं, दाएं भी, पीछे भी नहीं, आगे भी. हे भाई जरा देख के चलो. तसा आहे. 1 चेंडू 5 धावांची आवश्यकता. 1 चेंडू 5 धावा. फटका थोडासा कमी पडलाय. पण शैलेशने केलेला प्रतिकार देखील आहेत. कदाचित त्याला बॅटिंग ऑर्डरला उतरताना चूक झाली, मिस्टेक झाली की ज्यांना उतरवलं त्यांनी काही चांगली कामगिरी केली नाही का. बरं जी तो विषय असेल. आणि सुमित 11 फणसपाडा टीम ॲज युजल गेल्या